भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला अटक करण्यात आली आहे। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाकिस्तानी सैनिकाची घुसखोरी पाहायला मिळाली। बीएसएफच्या जवानांनी या पाकिस्तानी घुसखोराला पकडलंय असं समजतंय। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पहलगाम हल्ल्यानंतर या अशा घडामोडी सातत्याने होताना दिसतात। बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला पकडलेला आहे। राजस्थानच्या श्रीगंगानगर बॉर्डरवर ही सगळी गोष्ट घडलेली आहे। पाकिस्तानी सैनिकांनी या ठिकाणी घुसखोरी करायचा प्रयत्न केलेला आहे, पण बीएसएफच्या जवानांनी मात्र सतर्कता दाखवली आहे। पाकिस्तानी घुसखोराला पकडलंय। आणखी तपशील याबाबत आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण बोलूया। निखिल, या सगळ्या संदर्भात आणखी काही खुलासा झालेला आहे का? हा व्यक्ती नेमकी कोण आहे, कुठल्या उद्देशाने तो इथं आला, याबाबतची चौकशी झाली आहे का? नक्कीच रित्या आपण पाहिलं तर पेहलगाम हल्ल्याच्या नंतर भारत व पाकिस्तान यांच्यामधील वाद आहे तो देखील वाढलेला आहे आणि या संदर्भात सर्वच आपल्या सीमांवरती भारतीय जवान असतील, बीएसएफ जवान असतील, हे तैनात करण्यात आलेले आहेत। आणि याच दरम्यान गस्त घालत असताना राजस्थानमधील एका सीमा भागावरून काही पाकिस्तानी सैनिक आहेत ते वारंवार भारतात घुसण्याचा प्रयत्न आहे ते करत होते आणि हाच प्रयत्न हाणून पाडलेला आहे तो म्हणजे बीएसएफच्या जवानांनी। शेतकऱ्यांच्या एक कळप होता आणि या शेतकऱ्यांच्या कळपामध्ये घुसून भारतामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आहे तो या संपूर्णपणे सैनिकांचा होता। आणि याच संदर्भात सर्व जवान आहेत, आपले बीएसएफचे जवान आहेत, ते खेडोपाड्यांमध्ये सीमा भागातील असलेल्या गावांमध्ये सुरक्षा देत असताना तेथील शेतकऱ्यांना सुरक्षा देत असताना हा संपूर्ण प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे। आणि या प्रकरणी बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी या सैनिकाला आहे ते अटक करण्यात आलेली आहे, त्याला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। हेरगिरीसाठी किंवा मग अन्य कारणासाठी हा जो जवान आहे तो भारताच्या सीमेमधून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे तो या ठिकाणी जवानांना आहे, सुरक्षा दलांना आहे। त्यामुळे या संदर्भात अधिकचा चौकशी आहे ती करण्यात येत आहे। परंतु भारताच्या प्रत्येक सीमेवरती बीएसएफ जवान असतील, सैनिकांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवून त्या ठिकाणी लक्ष आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि ही मोठी कामगिरी आहे ती म्हणावी लागेल। बीएसएफ जवानांना अशा प्रकारच्या ज्या घुसखोरी करणाऱ्या सैनिकांना पकडण्यामध्ये आता यश आलेलं आहे। जी निश्चित, धन्यवाद निखिल या सगळ्या तपशिलांसाठी।